नागपुरातील घटनेबाबत महत्त्वाची माहिती समोर येते। कथित सूत्रधार फहीम खानसह इतर आरोपींनी घटनेच्या दिवशी दुपारपासूनच सोशल मीडियावर वातावरण पेटवण्यास सुरुवात केल्याची माहिती समोर येते। तर दुपारी गणेश पेठ परिसरात एकत्र येण्याबाबत व्हॉट्सअॅपवर मेसेज पोहोचल्याचंही समजतंय। पोलिसांकडून आरोपींच्या मोबाईल तपासणीत ही बाब समोर आली आहे। आरोपींनी वेगवेगळ्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर भडकाऊ भाषेत संदेश पाठवल्याचंही समोर आलंय। मोहम्मद शहजाद खानचा अफवा पसरवण्यात मोठा हात असल्याचं पोलीस तपासात समोर आलंय। मोहम्मद शहजादने निराधार व्हिडिओ बनवून सोशल मीडियावरती पोस्ट केल्याची माहिती पोलीस तपासात आता समोर येते। आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडलेत। ज्ञानेश्वर, काय अधिकची माहिती? अगदी नीलम, आपण पाहायला गेलं तर नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचारामध्ये जे आहे ते नागपूर पोलिसांनी आतापर्यंत 5 गुन्हे दाखल करत 113 जणांना जे आहे ते ताब्यात घेतलं आहे। त्यापैकीच कथित या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असलेला फहीम खान आणि त्याच्यासोबत इतर आरोपींनी दुपारपासूनच जे आहे ते समाज माध्यमावर वातावरण जे आहे ते एकूणच पेटवण्यास सुरुवात केल्याचं जे आहे ते पोलीस तपासात समोर आलेलं आहे। पोलिसांनी जे आरोपी ताब्यात घेतले त्यांचे मोबाईलची एकूणच जे आहे ते तपासणी केली आहे। त्यांचे समाज माध्यमावरील हँडल्स असतील ना, सोबतच व्हॉट्सअप ग्रुप, या सगळ्याची तपासणी केली असता यामध्ये आरोपींनी वेगवेगळ्या व्हॉट्सअप ग्रुपवर जे आहे ते आपल्या मुलांना जे आहे ते मारले जात आहे, आपण लवकर या आणि गणेशपेठ परिसरामध्ये जे आहे ते एकत्र येण्याचं जे आहे ते एकूणच आव्हान आणि मेसेज जे आहे ते समाज माध्यमातून केलं गेलं होतं आणि त्याच अनुषंगाने जे आहे ते हा सगळा हिंसाचार भडकल्याचा या ठिकाणी पाहायला मिळालं। आणि यामध्ये मोहम्मद शहजाद खान याचा जे आहे ते हा अफवा पसरवण्यामध्ये सगळ्यात मोठा हात असल्याचं देखील एकूणच पोलीस तपासामध्ये सद्यस्थितीमध्ये समोर आलेलं आहे। आणि अजूनही विविध आरोपी असतील त्यांना जे ते पोलिसांकडून ताब्यात घेतलं आहे। त्यांनी एकूणच या घटनेचा जे वेगानं तपास सुरू असल्याचं एकूणच दिसून येत आहे। जी, धन्यवाद ज्ञानेश्वर, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।